पुन्हा एकदा अननोन फार्मर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगळं वेगळं असं काहीतरी बघत आहोत. आपण सोमनाथ सरांचे मागचे 3 व्हिडिओ बघितले, ज्यामध्ये त्यांनी जसं जसं उत्कृष्टरित्या शेतीच्या फळबागे संदर्भात आपल्याला माहिती दिली, त्याचबरोबर त्यांनी जे एक एक झाड लावलं त्याबद्दल आपल्याला माहिती दिली. आज आपण त्यांच्या सीताफळाकडे येऊया आणि सीताफळाबद्दल ते आपल्याला माहिती सांगतील. शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो, या ठिकाणी आपण आता आंब्याच्या झाडा सर आवाज थोडा मोठा. आंब्याच्या झाडाबद्दल माहिती बघितली आपण, या ठिकाणी रामफळाच्या झाडाबद्दल माहिती बघितली, जांभळाच्या झाडाबद्दल माहिती बघितली आणि त्या ठिकाणी पेरूच्या झाडाबद्दल माहिती बघितली. पण सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी ग्रामीण भागात आढळणारं, आज शहरी भागात पण याची सीताफळाची लागवड मी या ठिकाणी केलेली आहे. पूर्ण झाडाचा भर निघून गेलेला आहे, पानं पूर्ण गळून गेले आहेत, पण नवीन पालवी, खत आणि पाईपलाईनने पाणी या ठिकाणी पुरवठा होत आहे. त्यामुळं फवारणी केल्यामुळं नवीन पालवी उठत आहे. येत्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्णतः झाड भरलेलं तुम्हाला दिसेल आणि कमीत कमी 6 ते 7 महिन्यामध्ये या झाडाला फळ असेल. मित्रांनो, तुम्ही 6 महिन्यात एक व्हिडिओ तुम्हाला टाकला दिला आपल्या अननोन यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्याच्या, त्या तुम्ही पाहू शकता. तुम्ही फक्त मी शेतकरी बांधवांना एकच सांगतो, झाडाचं तुम्ही संगोपन करा, झाडांची काळजी घ्या, त्यांना वेळेवर खत टाका, वेळेवर त्याला फवारणी करा. कुठल्याही झाडाने तुम्हाला प्रत्येक छोटे, हे तुम्हाला दिसायला छोटा झाड असेल, मी कॅमेरामॅनना विनंती करतो की त्यांनी जवळ दाखवा किती या ठिकाणी फळ उठलेले होते. पहा, त्या ठिकाणी पाखरांनी फळं खाली तेवढ्या छोट्या झाडाला तुम्ही बघू शकता मित्रांनो की खाली एकदम खाली सुद्धा फळ याला धारणा झाली होती. म्हणजे कसं तुम्ही म्हणता एवढ्या छोट्या झाडाला फळ कशी, पण व्यवस्थितरित्या संगोपन केलं आणि वेळोवेळी पाण्याचा पुरवठा आणि फवारणी या ठिकाणी केली ना मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला सांगतो आपल्याला छोट्यातलं छोटं झाड देखील या ठिकाणी भरपूर. माझ्या बागेमध्ये अशी कित्येक झाडं आहेत, त्या ठिकाणच्या झाडांना ना छोटे छोटे झाडं आहेत, पण ते फळ एवढे उत्कृष्ट आणि गोड आणि चविष्ट फळ देतात. आज पण उन्हाळ्यात तुम्हाला मी आता रामफळ आहे, मागच्या एवढं मी सांगितलं की रामफळाबद्दल माहिती. आज पण बघा तुम्हाला रामफळ बघा, पूर्ण झाड वाळले, पण रामफळ या ठिकाणी हिरवा आहे. त्याचं कारण वेळेवर त्या ठिकाणी पाणी येतं, नियोजन आणि योग्य संगोपन केल्यामुळे या ठिकाणी आपल्या बागेमधल्या प्रत्येक झाडाला या ठिकाणी फळबाग चांगल्या पद्धतीने आपली फुललेली आहे. काही आता आंब्याचा सध्या सीझन असल्यामुळं मार्केटला आंबे जात आहेत, त्यामुळं व्हिडिओ एवढं बनवणे होत नाहीत. पण झाडला वेळ काढून या ठिकाणी आमच्या कॅमेरामॅननं थोडं हे करून आपण या ठिकाणी सीताफळाचा पुढल्या ब्लॉकमध्ये आपण अशाच विविध फळझाडांचे व्हिडिओ बघून तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तरी फक्त मी शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती करतो की आपण नुसते व्हिडिओ पाहून न थांबता आपल्या पण शेतामध्ये या ठिकाणी फळबाग लावावी आणि त्याचं योग्य संगोपन करून खत आणि संगोपन म्हणजे काय, खत आणि फवारणी वेळेवर केली तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी सांगतो काहीच फळ. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की आता जी ग्रामीण परिस्थिती आहे, म्हणजे सगळीकडे तुम्ही बघू शकता की कडाक्याचा ऊन आहे, मे महिना आहे आणि शेतकऱ्यांनी काय केलंय की त्यांच्या बांधावरचे सगळे झाडं तोडणं सुरू केलंय, निंब असो हे असो. पण जर ती झाडं राहू दिली मित्रांनो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? शेतकरी मित्रांना मी एकच सांगतो, झाड कुठलंही तोडू नका. ते झाड जरी आज वाळलं तरी पाऊस पडला, पाऊस आता लवकरच आपल्याला येणार आहे, मे महिना संपल्यात तर त्या झाडाला पालवी फुटून ते झाड हिरवं होणार आहे आणि त्या झाडाची आपल्याला सावली म्हणा का शेतावरील झाड असलेलं कधी चांगलं आहे, कारण का आपल्याला चांगलं ऑक्सिजन भेटतं. आणि ठीक आहे, तुम्ही झाडं तोडू नका, कुठलं झाड तोडू नका, फळबागांची जास्त प्रमाणात लागवड करा. पाण्याची थोडी कमतरता आहे, ठीक आहे, आपले पाऊस काळ व्यवस्थित होत नाही, पण आता काल परवा तिथे पाऊस झाला त्यामुळे बघा तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता कसा हिरवळला आहे, पूर्ण वाळून गेला होता. त्यामुळे पाणी हे कारण नाही, चालत आता थोडं खत आणि रासायनिक सेंद्रिय खतांचा थोडा वापर करायचा. त्या ठिकाणी त्या दुरून आपल्याला 2 महिने काढायचे, एवढा मे महिना काढायचा आहे. एवढा मे महिना संपल्यानंतर मग पाऊस काळ सुरू होतो, हिवाळा तो, मग झाडांना संगोपन एवढं करण्याची गरज नाही. पावसाच्या जोरावर झाड आपलं फळ आणि हे पूर्ण चांगलं व्यवस्थित चालू शकतं. धन्यवाद सोमनाथ सर. ठीक आहे, आज आपण याच्यानंतर आपण जांभळाचा व्हिडिओ घेऊ. जांभूळ आणि उंबराची झाड आहेत आपल्याजवळ. तर मग मित्रांनो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.